जाहिराती किंवा टीव्ही सिनेमा यात दाखवतात तसं घरातल्या स्त्रिया ह्या नेहमीच नटून-थटून प्रत्यक्षात असतात का? किंवा तुमच्या फ्रीजमध्ये छोट्या पडद्यावर दाखवतात तसं कोल्ड ड्रिंक्स, केक्स, पुडिंग्स, चॉकलेट्स अशा वस्तू असतात? का कालचं उरलेलं वरण, सकाळची भाजी, उद्यासाठी भिजवून ठेवलेला कणकेचा गोळा असे पदार्थ असतात? केवळ अशाच बाबी नाही, तर पडद्यावर दाखवतात तसं प्रणय जीवन प्रत्यक्षात असतं का? रील लाईफ आणि रिअल लाईफ याच्यात नेहमीच फरक असतो, परंतु ती तफावत लक्षात न आल्याने सतत आभासी जीवनासोबत स्वतःच्या जीवनाची तुलना करत जाण्याने पडद्यावरच्या रोमॅन्समुळे प्रत्यक्षातल्या प्रेमजीवनाची वाट लागते आहे. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउंसलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. टीव्ही सिनेमात दाखवतात तसं किंवा कथा कादंबऱ्यांमध्ये लिहिलेलं असतं तसं रोमॅन्स हा प्रत्यक्षात खरंच असू शकतो का? स्वच्छ सुंदर बिछाने, धुंद करणारा सुगंध, मंद प्रकाश देणाऱ्या मेणबत्त्या, उत्तेजित करणारी असे कपडे घातलेली बायको, प्रणयातूर झालेला नवरा, अंगाला मादक परफ्यूम लावून एकमेकांशी फ्लर्टिश बोलत कुजबुजणारे ते दोघं, असं वर्णन म्हणजे बहुतेक वेळेला कवी कल्पना असते. कदाचित असं वर्णन काही लोकांसाठी म्हणजे विशिष्ट वर्गातल्या काही लोकांसाठी प्रत्यक्षात येत असेलही. परंतु बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबात मात्र दृश्य वेगळी असतात. आता मी काय त्यांच्या घरी जाऊन बघत नाही किंवा मला ते काही माहिती असतं अशातलाही भाग नाही. पण तरीही साधारण आपले क्लायंट्स, आपले स्वतःचे अनुभव आणि जे आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात दिसत असतं त्यावरून जुन्या गाद्या, तेलकट झालेली उशांचे अभ्रे, शेजारी झोपलेली मुलं, वापरून विटलेले गाऊन, छिद्र पडलेले बनियान, अंगाला मसाल्यांचा किंवा घामाचा वास आणि उद्या डब्यामध्ये काय स्वयंपाक करायचा, ऑफिसमध्ये काय झालं, महिन्याचं आर्थिक गणित कसं जुळवायचं, याबाबत एकमेकांशी बोलणारे ते दोघं. हे असं दिसतं असं मला वाटतं किंवा असं असतं. जोडीला कामाचे वाढलेले तास, नोकरीच्या ठिकाणी परफॉर्मन्सचं असलेलं प्रचंड प्रेशर, जीवघेणी स्पर्धा, गुदमरून टाकणारे बस, लोकल किंवा ट्रॅफिकमधले प्रवास, गर्दी, गोंगाट या सगळ्यातून घरी येऊन इतका असा खूप सुंदर प्रणय करण्यासाठी अजिबातच ऊर्जा आणि इच्छा दोन्हीही राहत नसावी ना? मग आपण स्वप्नवत आयुष्य जगू शकत नाही, याबाबत जर निराश वाटत असेल, तर मात्र आपल्याला विचार करायला पाहिजे. कारण आपल्याला मिळत नाही यापेक्षा इतरांना ते मिळतं ह्याचा जास्त त्रास होतो, म्हणजे ते जास्त खटकतं. तेव्हा पडद्यावरच्या या काल्पनिक रोमॅन्टिसिझममुळे थोड्याशा का होईना, पण एकत्र मिळणाऱ्या त्या वेळेची देखील कुठेतरी गुणवत्ता कमी होते आहे. कारण झोपलेल्या वैदाहेमांचा चेहरा बघून गुरुदत्तला चौदवी का चांद आठवतो, पण प्रत्यक्षात मात्र तरुण आहे रात्र अजूनी असं म्हणणारा बायकोचा नवरा एवढ्यातच त्या कुशीवर वळत नाही, तर घोरायला पण लागतो. मग ती बापडी खट्टू होऊन बसते. काल्पनिक रोमॅन्टिसिझममुळे आणि सतत होणाऱ्या तुलनेमुळे. सोलमेट, परफेक्ट पार्टनर, मेड फॉर इच अदर, जोडीदाराचं सौंदर्य किंवा सौष्ठव, फॅन्सी पद्धतीने प्रपोज करणं, सारखं हनी, बेब्स असं म्हणत लव्ह यू आणि लव्ह मीचा अश्युरन्स घेणं, महागड्या ठिकाणी परदेशी हनीमून करणं, अवास्तव खर्च करून प्री वेडिंग शूट करणं, आता तर प्री एंगेजमेंट शूट पण चालू आहे. भव्य पद्धतीने लग्न करणं, अशा खूप ठिकाणी ह्या अपेक्षा सुरू होतात. म्हणजे सध्याच्या लग्नांमध्ये फोटोग्राफर आणि व्हिडिओ शूटिंगला आलेलं महत्त्व तुम्ही बघितलं असेल आणि कुठल्याही कार्यक्रमांचे विधी हे सोशल मीडियावर टाकण्याच्या अनुषंगाने कसे बदलले जात आहेत, याचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतला असेल. म्हणजे सध्याला विवाह सोहळ्यामधलं पावित्र्य आणि त्या वैवाहिक नात्यामधली उंची आणि खोली हे सगळंच जाऊन एकूणच उथळपणाकडे झुकताना दिसतंय. आणि हे फक्त आभासीच नव्हे, तर मित्रमंडळींच्याही आयुष्यासोबत सतत तुलना होत राहिल्याने किंवा आपण करत ती असल्याने
मग मैत्रिणींचे स्टेटस असेल, त्यांचे डी-पी असतील किंवा प्रसारमाध्यमं असतील, यामधून प्रेमाबद्दलच्या चुकीच्या धारणा तयार होत जातात. म्हणजे मैत्रिणीचा नवरा तिची काळजी म्हणून आठवणीने तिच्या टिफिन बॅगेमध्ये ॲपल टाकतो, हे कळल्यावर आपला नवरा आपली काहीच काळजी घेत नाही, असं डोक्यामध्ये येतं. पण त्याच वेळी आपल्याला जेव्हा ऑफिसच्या कामानी बाहेरगावी जावं लागतं, तेव्हा भले कामवाली मावशींच्या मदतीने, पण नवरा घर, मुलं सांभाळतो, याकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष होतं. पडद्यावरचे रोमॅन्टिक सिनेमे बघताना छान वाटत असलं, तरीही त्याचा प्रभाव एकमेकांवर असलेल्या किंवा एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांमध्ये खूप जास्त होतो आहे. म्हणजे त्याचा खूप जास्त परिणाम होतोय. आणि त्यामुळे आणखीन एक होतंय, की वैवाहिक नात्यामध्ये आवश्यक असणारे जे घटक आहेत, ते दुर्लक्षितच राहतात. म्हणजे आपल्या गुणदोषांसकट आपल्याला स्वीकारणाऱ्या व्यक्तीशी प्रेमाचे बंध निर्माण करण्याऐवजी आदर्श जोडीदाराच्या मागे मृगजळासारखे सगळे धावत राहतात. आपल्या नात्यामध्ये नसलेल्या गोष्टी सारख्या डोक्यात ठेवल्याने असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं किंवा त्यांना क्षुल्लक समजल्या जातं. पडद्यावरील काल्पनिक रोमॅन्स आणि इतरांसोबत होणारी तुलना ह्याच्या जोडीला सध्याच्या काळामध्ये या नात्यामध्ये बाधक ठरतं आहे ते अतिप्रचंड प्रमाणात पाहिलं जाणारं पॉर्न. झिप-डो एज्युकेशन 2025 च्या रिपोर्टनुसार साधारण 18 ते 30 वयोगटातील 70% पुरुष पॉर्न बघत असतात आणि जवळ-जवळ 88% लोक नात्यामध्ये पॉर्न बघण्यामुळे त्यांच्या प्रत्यक्षातल्या शारीरिक संबंधांमध्ये नकारात्मक परिणाम अनुभवतात. भारतामध्ये पॉर्न साइटवर बंदी असूनही जगामध्ये पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत भारत 3रा नंबर पटकावून आहे, ज्याच्यामध्ये 30% स्त्रिया आहेत. पॉर्न पाहण्याचे धोके आणि दुष्परिणाम आहेतच. त्याचे शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीमध्ये अनिष्ट परिणाम होताना दिसतायत. सतत तेच-तेच पाहिल्याने म्हणजे सतत कामोत्तेजक पाहत गेल्याने संवेदना बोथट होण्यापासून उत्तेजित होण्यासाठी काहीतरी विचित्र आणि अतिरेकी मार्गाचा अवलंब करावा लागणं, स्त्रीला शारीरिक इजा केल्यावरच समाधान वाटणं, पुरुषाला लैंगिक अवयवांना ताठरता न येणं, पॉर्न इंड्युस्ड इरेक्टाईल डिस्फंक्शन सुरू होणं, स्त्री अत्यंत आकर्षक किंवा विशिष्ट फिगरसह असेल तरच समाधान मिळतं असं वाटणं, कोणत्याही प्रोटेक्शन शिवाय रिस्की वागणं, असे कितीतरी गंभीर परिणाम होत आहेत. डोपामिन सारखे न्यूरोट्रान्समीटर्स जे मेंदूच्या प्लेजर आणि रिवॉर्ड सिस्टीमसाठी काम करतात, ते व्यक्तीला आवडलेली गोष्ट पुन्हा-पुन्हा करायला भाग पाडतात आणि असं असल्याने पॉर्न पाहण्याचं व्यसनही जडू शकतं. पॉर्नमुळे काल्पनिक रतिक्रीडेमध्ये अधिक आनंद मिळत असल्याने प्रत्यक्षातला आनंद मिळमिळीत वाटायला लागतो. पण पॉर्न पाहणाऱ्यांनी म्हणजे अति पॉर्न पाहणारे जे आहेत, त्यांनी ही गोष्ट विसरायला नको, की कितीही उत्तेजित वाटत असलं, भुलवणारं असलं, तरी ती पॉर्न फिल्म आहे. त्यांना कसं वागायचं हे कोणीतरी सांगितलेलं असतं, जे प्रत्यक्षात होत नाही. दुर्दैवाने सभोवती दिसणाऱ्या उदाहरणांसोबत सोशल मीडियाच्या भडीमारामुळे सतत होत असलेल्या तुलनेमुळे पॉर्न किंवा फिल्मी स्टाईल रोमॅन्समुळे प्रत्यक्षातले शारीरिक संबंध हे अतिशय तरल, नाजूक, प्रेमाचा आविष्कार करणारे असतात. वैवाहिक नातं हे एकमेकांचा विश्वास आणि आदर यावर आधारित असलं पाहिजे, ह्याचा विसर पडतो आहे. परिपूर्ण नातेसंबंध साध्य करण्यासाठी काल्पनिक रोमॅन्टिसिझमच्या पलीकडे जाऊन प्रेमाबाबत, नात्याबाबत अधिक परिपक्व दृष्टी स्वीकारली पाहिजे. एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारणारं नातं असलं पाहिजे. मग त्यासाठी मोकळा संवाद, आदर, विश्वास, नात्यात असलेला प्रामाणिकपणा आणि आपल्या जोडीदारासाठी मनापासून काहीतरी करण्याची इच्छा किंवा जोडीदारासाठी काहीतरी करण्याची मनापासूनची इच्छा, हे घटक लागतात. आता काही जणांचं नातं हे खूप सुदृढ असतं. मग ते काही अजिबातच भांडत नसतील का? पण त्यांच्यात काय असं वेगळेपण असतं, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू. पण अजूनही जर हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल, तर काय हे? हे चॅनेल किती महत्वाचं आहे, काय मी नव्याने सांगायला हवंय? लगेच सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.